यानंतर KITचा विषय झाला, स्वागत झालं. आता या कार्यक्रमाचा पूर्वार्ध, ज्याच्यासाठी तुम्ही सगळेजण उत्सुक आहात की इंजिनिअरिंगमधल्या किती आणि कशा संधी आहेत, यासाठी मी निमंत्रित करतो सन्माननीय श्री अजित पाटील सर यांना. सरांचा 22 वर्षांचा अध्यापनाचा अनुभव आहे. सर सध्या कम्प्युटर सायन्स डिपार्टमेंटचे हेड म्हणून काम करत आहेत, तसंच ते KITचे डीन अकॅडमिक्स म्हणून काम करत आहेत. 2007 पासून KIT आणि KITच नव्हे तर जिल्हा आणि जिल्ह्याबाहेरच्या अनेक विद्यार्थ्यांना करिअर काउन्सिलिंगमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. आजचा आमचा 14 तारखेला कार्यक्रम आहे. पालक शिक्षक संघ जो इचलकरंजीचा आहे, गेल्या 14 वर्षापासून सलग तिथले मुख्य वक्ते म्हणून सर निमंत्रित असतात. या 16 तारखेला सुद्धा सरांचा सेशन होणार आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करा प्राध्यापक अजित पाटील, डीन अकॅडमिक्स, KIT. तुमच्याशी संवाद साधतील अभियांत्रिकीमधील विविध संधी. अजित पाटील सर. धन्यवाद. सर्वप्रथम सर्वांना नमस्कार आणि सर्वांचं या कार्यक्रमामध्ये स्वागत. मला माहिती आहे 2020 ची सुरुवात झाली आणि एक मोठं दुःस्वप्न मानवजातीच्या इतिहासामधलं सगळ्या जगाला पडलं. कोरोना रूपी महाराक्षसाचा उदय हा चीनमध्ये झाला आणि पूर्ण जग वेठीला धरलं गेलं. तुम्ही त्यावेळेला 10वीला होतात. तुमचा जिओग्राफीचा पेपर तुम्ही देऊ शकला नाहीत. पूर्ण जग बंदिस्त झालं, लॉकडाऊन झाला. बऱ्याच देशांच्या अर्थव्यवस्था बुडाल्या, बऱ्याच लोकांचं आर्थिक नुकसान झालं, कारण बऱ्याच व्यापारी प्रतिष्ठानं बंद झाली, उद्योगधंदे बंद पडले. बऱ्याच लोकांचं आर्थिक नुकसानीबरोबरच बऱ्याच लोकांनी स्वतःचे आप्तस्वकीय गमावले. हे नुकसान प्रत्येकाचंच झालं. मात्र सगळ्यात मोठं नुकसान जे कदाचित आपल्याला क्वांटिफाय करता येणार नाही, असं क्वांटिफिकेशन न करता येणारं नुकसान जर कोणाचं झालं असेल तर ते तुम्हा विद्यार्थ्यांचं झालं. कारण 10वी आणि 12वीची वर्षे ही अतिशय महत्त्वाची अशी वर्ष आणि याच्यामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टींना तुम्हाला सामोरं जावं लागलं. 10वीच्या निकालाची अनिश्चितता, नेमकं पुढं काय होणार आहे, कारण 11वी 12वी आपण म्हणतो की जीवनामधला एक अतिशय महत्त्वाचा असा टप्पा, आपल्या जीवनाला वेगळी दिशा देणारा असा टप्पा, नेमकी दशा काय होणार आहे असा ठरवणारा हा टप्पा. आणि याच टप्प्यामध्ये ऑनलाईन शिक्षणाची सुरुवात झाली. आपल्याला माहिती आहे बरेच अडथळे त्याच्यामध्ये होते. भारतासारखा विकसनशील देश ज्याच्यामध्ये जे काही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आहे त्याची वानवा आहे. कॉम्प्युटर आहे, कनेक्टिव्हिटी नाही, कॉम्प्युटर नाही, मोबाईल नाही आणि त्याच्यामध्ये मग परत ऑनलाईन शिक्षण तुमचं सुरू झालं. आणि या सगळ्या अडथळ्यांच्यावरती मात करून एक प्रचंड उज्ज्वल असं भवितव्याची आस घेऊन तुम्ही आज या कार्यक्रमाला आलेला आहात. सर्वप्रथम तुमचं सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. आणि ज्यावेळेला आपण 12वी सायन्सच्या नंतरच्या वेगवेगळ्या करिअर पर्यायांचा ज्यावेळेला विचार करतो तर साधारण वेगवेगळे करिअर पर्याय आपल्या डोळ्यासमोर येतात. मात्र प्रामुख्याने 4 ते 5 करिअर पर्यायांचा विचार विद्यार्थी आणि पालक हे करत असतात. पहिला पर्याय निश्चितच इंजिनिअरिंग, दुसरा पर्याय मेडिकल, तिसरा पर्याय फार्मसी, चौथा पर्याय कदाचित BSc ॲग्री आणि पाचवा पर्याय कदाचित वेगवेगळे BScचे अभ्यासक्रम, त्यानंतर हॉटेल मॅनेजमेंट सारखे कोर्स, बॅचलर इन कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, असे वेगवेगळे कोर्सेस. मात्र तुलनेनं सगळ्यात जास्त चर्चा जर कोणती होत असेल तर ती मेडिकल आणि इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमाची होते. अलीकडे अकॅडमीचं प्रस्थ वाढलंय आणि त्यामुळं अलीकडे PCMB असणाऱ्यांची संख्या कमी आहे, एकच ग्रुप ठेवावा लागतो. मात्र ज्यावेळेला मेडिकल आणि इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रमांचा ज्यावेळेला विचार करतो, गेल्या 2 दशकांचा जर आपण अभ्यास केला तर इंजिनिअरिंगकडे येणाऱ्यांची संख्या ही प्रचंड प्रमाणात वाढलेली आपल्याला दिसते. त्याची बरीच कारणं सांगता येतील. एक सगळ्यात महत्त्वाचं कारण की इंजिनिअरिंगमध्ये लागणारा सेटलमेंट पिरियड जर आपण बघितलं, जर तुलनेनं मेडिकल अभ्यासक्रम जर बघितला तर साधारण 5-5.5 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम, त्याच्यानंतर इंटर्नशिप, त्याच्यानंतर स्पेशलायझेशन आणि मग त्याच्यानंतर सेटलमेंट, म्हणजे साधारण 8 ते 10 वर्ष हे मेडिकल अभ्यासक्रमामध्ये सेटलमेंटसाठी लागतात. मात्र तुलनेनं जर इंजिनिअरिंगमध्ये बघितलं तर 4 वर्षानंतर अतिशय लुक्रेटिव्ह असं करिअर विद्यार्थ्यांना खुणावत असतं. आपण बऱ्याच वेळेला पेपरमध्ये वाचले असतील की बरेच लाखो आणि करोडोच्या प्लेसमेंट्स ह्या महाविद्यालयामधून, इंजिनिअरिंग महाविद्यालयामधून होत आहेत आणि ज्याच्यामधून
विद्यार्थ्यांचं वर्क लाईफ आणि त्याचबरोबर त्यांचं फॅमिली लाईफ हे दोन्ही मॅनेज करणं खूप सोपं इंजिनिअरिंगच्या माध्यमातून होताना आपल्याला दिसतंय. आणि त्याचमुळं इंजिनिअरिंगकडे जाण्याचा कल हा विद्यार्थ्यांचा वाढलेला आपल्याला दिसतो. आणि त्याच इंजिनिअरिंगच्या करिअरविषयी मी बोलण्यासाठी इथं उभा आहे. ज्यावेळेला आपण इंजिनिअरिंगचा विचार करतो त्यावेळेला इंजिनिअरिंग सर्वव्यापी आहे. म्हणजे इंजिनिअरिंग म्हणजे असं नाही आहे की ही गोष्ट इंजिनिअरिंग शिवाय कोणतीही गोष्ट आपण इथं जिथं बसलेलो आहोत कोणतीही गोष्ट ही इंजिनिअरिंग शिवाय पूर्ण होऊ शकत नाही. म्हणजे अगदी सकाळी उठल्यानंतर आपण वापरला जाणारा ब्रश आणि प्रत्येक गोष्ट जी आपण वापरतो ही प्रत्येक गोष्ट ही इंजिनिअरिंगच्या माध्यमातून तयार केली गेलेली आहे. म्हणजे अगदी आता मी ज्या माईक सिस्टीममधून बोलतोय ती माईक सिस्टीम असू दे, ज्याच्यामधून ते प्रेझेंटेशन तुम्ही बघताय ती सिस्टीम असू दे, ही सुंदर वास्तू असू दे, ह्या सगळे इंजिनिअरिंगचे आविष्कार आहेत. किंवा तुम्ही ज्या वाहनानं तुम्ही इथंपर्यंत पोहोचलेला असाल, म्हणजे दैनंदिन जीवनामधली कोणतीही गोष्ट घ्या, ही कोणतीही गोष्ट प्रत्येक गोष्ट ही इंजिनिअरिंगच्या माध्यमातूनच बनवली गेलेली असते. त्यामुळं इंजिनिअरिंग हे अगदी सर्वव्यापी आहे. नेमकं इंजिनियर म्हणजे काय? मगाशी आमचे डायरेक्टर सर डॉक्टर वनरोटी सरांनी सांगितलं की इंजिनियर्स आर द प्रॉब्लेम सॉल्व्हर्स, की आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्रॉब्लेम्स आपल्याला येत असतात आणि ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचं काम हे इंजिनिअरिंगच्या माध्यमातून होत असतं. बऱ्याच ज्या गोष्टी आहेत त्या अधिकाधिक परिणामकारक, कमीत कमी वेळेमध्ये, कमीत कमी खर्चामध्ये कशा पद्धतीनं होतील याचा विचार हा इंजिनियर करत असतो. त्यामुळं एक साधी सरळ डेफिनेशन आहे की इंजिनियर म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हर. नेमकं याच्यासाठी इंजिनियर करतो काय? जर हे करत असताना वेगवेगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना त्याला वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन तयार करावे लागतात. त्याचबरोबर वेगवेगळ्या गोष्टींचं मॅन्युफॅक्चरिंग करावं लागतं, उत्पादन करावं लागतं, ज्याच्यामध्ये इंजिनिअरिंगचा खूप मोठा सहभाग असतो किंवा इंजिनियर्सचा खूप मोठा सहभाग असतो. वेगवेगळ्या प्रकारचे रिसर्च अँड डेव्हलपमेंटच्या ॲक्टिव्हिटीज त्याला कराव्या लागतात. त्याचबरोबर खूप मोठ्या ज्या काही गोष्टी असतात, वेगवेगळे मोठे मोठे प्रोजेक्ट्स असतात, या प्रोजेक्ट्सचं यशस्वी व्यवस्थापन करण्याचं काम हे इंजिनियर्सच्या माध्यमातून होत असतं. म्हणजे थोडक्यात जर बघितलं, जे काही आपलं दैनंदिन जीवन आहे हे दैनंदिन जीवन अधिकाधिक समृद्ध करण्याचं काम हे इंजिनियर्सच्या माध्यमातून होत असतं. आणि त्याच्यामध्ये तो काय करत असतो तर तुमचं जे मॅथमॅटिक्स आणि सायन्स ह्या दोघांचा वापर करून आपलं दैनंदिन जीवन किंवा जे काही आपलं जीवनमान आहे ते जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न हा इंजिनिअरिंगच्या माध्यमातून होत असतो. असं म्हटलं जातं की सायंटिस्ट डिस्कवर द वर्ल्ड दॅट एक्झिस्ट अँड इंजिनियर्स क्रिएट द वर्ल्ड दॅट नेव्हर वॉज. म्हणजे इंजिनियर्स हे नवनिर्मितीचं काम करत असतात. सायंटिस्ट जे काही वेगवेगळे प्रिन्सिपल्स आहेत या जगामध्ये ते प्रिन्सिपल्स अनकवर करायचं काम हे सायंटिस्ट करतात आणि इंजिनियर्स ते प्रिन्सिपल्स घेऊन नवनिर्मितीचा ध्यास घेतात. त्यामुळं इंजिनियर्स आपण बऱ्याच वेळेला विश्वकर्मा असं देखील म्हणतो. ज्यावेळेला आपण इंजिनिअरिंगचा विचार करतो त्यावेळेला परत एक विद्यार्थ्यांच्या पुढे इंजिनिअरिंग करिअर ज्यावेळेला आपण ठरवतो की इंजिनिअरिंग करिअरला जायचं आहे त्यावेळेला परत एक विद्यार्थ्यांच्या पुढे आणि पालकांच्या पुढे प्रश्न पडतो की बॅचलर इन इंजिनिअरिंग म्हणजे काय आणि बॅचलर इन टेक्नॉलॉजी म्हणजे काय. तर बीई आणि बीटेक ह्या दोन्हीही इक्विव्हॅलंट डिग्रीज आहेत, बॅचलर इन इंजिनिअरिंग आणि बॅचलर इन टेक्नॉलॉजी. मात्र जर कन्व्हेन्शनली जर बघितलं जी काही ॲटॉनॉमस इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट्स आहेत ती ॲटॉनॉमस इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट्स ही बॅचलर इन टेक्नॉलॉजी डिग्री देतात. म्हणजे आता KIT हे ॲटॉनॉमस इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट आहे, इथं जी डिग्री मिळते ती बॅचलर इन टेक्नॉलॉजी मिळते. आणि जे युनिव्हर्सिटी ॲफिलेटेड इन्स्टिट्यूट्स आहेत जे युनिव्हर्सिटीला अटॅच्ड आहेत अशी जे आहेत ते BE देतात. मात्र आता बऱ्याच युनिव्हर्सिटीनीच देखील बॅचलर इन टेक्नॉलॉजी हीच डिग्री द्यायला सुरुवात केलेली आहे. नेमकं इंजिनियर का व्हावं असा जर काही प्रश्न आपण केला तर बरीच वेगवेगळी कारणं आपल्याला देता येतील की इंजिनिअरिंग का करावं. तर इंजिनिअरिंगमध्ये तुमचं जे काही बौद्धिक आणि तांत्रिक ज्ञान जे आहे त्याला चॅलेंज करणारं हे करिअर. कारण इथं कोणत्याही प्रकारचं साचले पण नाही आहे, कारण दररोज आपल्याला वेगवेगळे प्रॉब्लेम्स येत असतात, वेगवेगळे प्रॉब्लेम्स आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. त्यामुळं तोचपणा जो काही बऱ्याच वेगवेगळ्या करिअरमध्ये येतो तो तोचपणा ह्या करिअरमध्ये नाही आहे. त्यामुळं तुमच्या बौद्धिक आणि तांत्रिक ज्ञानाला चॅलेंज करणार हे करिअर आहे. तुमच्या ज्या काही नवनिर्मितीच्या ज्या काही संकल्पना आहेत, तुमच्या जे काही त्या पंखांना बळ देणारं
हे करिअर आहे, क्रिएटिव्हिटीला स्कोप देणारं हे करिअर आहे, तुम्हाला खूप चांगल्या प्रकारच्या अर्थार्जनाच्या संधी देणारं हे करिअर आहे. आणि त्याचबरोबर हे करत असताना आपल्या समाजाच्या जडणघडणीमध्ये, आपल्या देशाच्या जडणघडणीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात हातभार लावणारं करिअर हे इंजिनिअरिंग आहे. कारण जर बघितलं, आज आपण बऱ्याच वेळेला GDP, इकॉनॉमी अशा बऱ्याच गोष्टी ऐकतो, वाचतो. जर एम्प्लॉयमेंट जनरेशन जर करायचं असेल तर इंजिनिअरिंगच्या उद्योगांशिवाय पर्याय नाही, हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. आज आणि काल 2 दिवस आपल्या महाराष्ट्राच्या बऱ्याच न्यूजपेपरमध्ये बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही वाचताय की हा प्रकल्प इथून तिकडे गेला, एवढ्या प्रकारचे रोजगार बुडाले. तर अशा ज्या वेळेला म्हणतो की इंजिनिअरिंग मधूनच मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत असते. आणि इंजिनिअरिंग हे असं एक प्रोफेशन आहे, त्याचा सगळ्यात मोठा इम्पॅक्ट हा समाज जीवनावरती असतो. आणि त्यामुळं आपण इंजिनिअरिंग करणं हे खूप सन्मानाचं लक्ष. जर आपण इंजिनिअरिंग शिक्षणाचा जर विचार केला तर देश पातळीवरती इंजिनिअरिंग एज्युकेशन हे खूप वेगवेगळ्या पातळीवरती दिलं जातं. म्हणजे अतिशय प्रतियश अशा संस्था इंजिनिअरिंग एज्युकेशन देत आहेत. त्याच्यामध्ये आज 23 IITs आहेत, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीज, त्यानंतर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीज ज्यांना इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स असं म्हटलं जातं, त्या 31 NITs आज देशभरामध्ये आहेत. IISc इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोरला आहे. आणि IIITs इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीज, ह्या साधारण 25 IIITs आज देशभरामध्ये आहेत, ज्या इंजिनिअरिंगचं शिक्षण हे विद्यार्थ्यांना देत आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही सगळे वेगवेगळ्या प्रवेश परीक्षा तुम्ही दिलेल्या आहेत. JEE दिलेली आहे, तुम्ही MST CET दिली आहे, काही लोकांनी याच्यापेक्षा जास्त दिल्या असतील वेगवेगळ्या याच्या. आणि JEE मेन्सच्या आणि JEE ॲडव्हान्सच्या माध्यमातून या सगळ्यांचे प्रवेश होतात. मात्र अजून एक सगळ्यात मोठा वर्ग की ज्यानं देशाच्या जडणघडणीमध्ये खूप मोठा हातभार लावला आहे, आणि तो क्लास म्हणजे AICTE अप्रूव्ड इन्स्टिट्यूट्स. ऑल इंडिया काउन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन ही देशभरामधलं जे काही इंजिनिअरिंग एज्युकेशन आहे, हे इंजिनिअरिंग एज्युकेशन कंट्रोल आणि कोऑर्डिनेट करणारी ही अपेक्स बॉडी आहे. ह्याच्या मार्फत जे काही इंजिनिअरिंग एज्युकेशन दिलं जातं त्याच्यामध्ये वेगवेगळे स्तर आहेत, ज्याच्यामध्ये शासकीय आणि शासकीय अनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालय आहेत. त्याचबरोबर ॲटॉनॉमस इन्स्टिट्यूट, ज्यांना स्वायत्त अभियांत्रिकी महाविद्यालय आपण म्हणतो, त्या आहेत. त्याचबरोबर वेगवेगळ्या विद्यापीठांनी स्वतःच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून देखील इंजिनिअरिंग एज्युकेशन प्रोव्हाइड केलं जातं, ती युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट्स आहेत. आणि सगळ्यात मोठा वर्ग की खाजगी विना अनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालय, त्याच्यामध्ये देखील 2 गट आहेत. एक खाजगी विना अनुदानित अल्पसंख्याक समाजासाठी असणारी महाविद्यालय, आणि सगळ्यात मोठा वर्ग खाजगी विना अनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालय. जर आपण टोटल ओव्हरऑल इंटेक जर बघितला, आज जर देशामधला ॲज ऑन टुडे जर टोटल इंटेक जर बघितला इंजिनिअरिंग अंडर ग्रॅज्युएट लेवलचा, तर आज भारतामध्ये एकूण 2857 इन्स्टिट्यूट्स आहेत. आणि इंटेक कॅपॅसिटी जर बघितली ती साधारण 12,70,000 इतकी आहे. म्हणजे 12,70,000 इतकी इंजिनिअरिंग अंडर ग्रॅज्युएटची इंटेक कॅपॅसिटी आहे. आणि जर महाराष्ट्रापुरता जर विचार केला तर आज महाराष्ट्रामध्ये 346 इन्स्टिट्यूट्स आहेत, 346. आणि टोटल इंटेक जी आज घडीला जी आहे ती 1,37,105 ही इंटेक कॅपॅसिटी आज महाराष्ट्रामधली आहे. नक्कीच विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की खरंच सर एवढ्या मोठ्या इंटेकची गरज आहे का? त्या प्रश्नाचंही मी तुम्हाला उत्तर देईन. मग मी आत्ताच सांगितलं की ॲटॉनॉमस कॉलेजेस म्हणजे काय. मागाशी सरांनी देखील उल्लेख केला, वनरोटे सरांनी, की ॲटॉनॉमस कॉलेजेस मराठीमध्ये ज्याला आपण स्वायत्त महाविद्यालय असं म्हणतो, की स्वायत्त महाविद्यालय म्हणजे काय. तर हे स्वायत्त महाविद्यालय म्हणजे त्या कॉलेजच्या, त्या जे काही नामांकित कॉलेज आहे त्याच्या रेप्युटेशननुसार, त्यांच्या परफॉर्मन्सनुसार युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन न्यू दिल्ली, AICTE नवी दिल्ली, DT गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि विद्यापीठ यांनी काही अभियांत्रिकी महाविद्यालयांना स्वायत्तता दिलेली आहे, ज्या योगे त्या अभियांत्रिकी महाविद्यालयांना त्यांना स्वतःचा अधिकार आहे की त्यांचा अभ्यासक्रम ते स्वतः निवडू शकतात. त्याचबरोबर कोणत्या प्रकारची परीक्षा पद्धती असावी याचा देखील निर्णय हा त्या कॉलेज स्तरावरती होऊ शकतो. आणि ही अशी एज्युकेशनल ॲटॉनॉमी ही काही महाविद्यालयांना देण्यात आलेली आहे, त्यांना आपण म्हणतो ॲटॉनॉमस कॉलेजेस. मात्र फायनल जी डिग्री आहे, जी काही तुमचं डिग्रीचं प्रमाणपत्र आहे, ती युनिव्हर्सिटीज
देत असते. म्हणजे उदाहरणार्थ कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे ॲटोनॉमस इंजिनिअरिंग कॉलेज आहे. आम्हाला स्वतःचा अभ्यासक्रम स्वतः निवडायची मुभा आहे, स्वतःची परीक्षा पद्धती राबवायची आम्हाला मुभा आहे. मात्र फायनल डिग्री अवॉर्डिंग जे आहे ते शिवाजी विद्यापीठाकडून होईल. जर महाराष्ट्रामधला जर विचार केला तर बरेच मी मगाशी सांगितलं की शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आहेत, ज्याच्यामध्ये अमरावती, औरंगाबाद, कराडला आहे. त्याचबरोबर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे आहे. बरेच गव्हर्नमेंट एडेड ॲटोनॉमस इन्स्टिट्यूट्स किंवा शासकीय अनुदानित स्वायत्त महाविद्यालय महाराष्ट्रामध्ये आहेत, ज्याच्यामध्ये श्री गुरु गोविंद सिंग इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी नांदेड आहे. त्याचबरोबर VJT आहे, त्यानंतर SP मुंबई आहे आणि आपल्या जवळचं वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली. त्याचबरोबर अतिशय नामांकित अशी संस्था इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, ज्याला आपण अगोदर UDCT असं संबोधायचो, ते ICT मुंबई आहे. आणि काही युनिव्हर्सिटी मॅनेज डिपार्टमेंट्स देखील आहेत, ज्याच्यामध्ये आपण उदाहरणार्थ जर बघितलं तर डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी जे शिवाजी युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून चालवलं जातं. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे अनएडेड ॲटोनॉमस इन्स्टिट्यूट्समध्ये कोल्हापूर इन्स्टिट्यूट ऑफ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोल्हापूर. मगाशी मी एक प्रश्न विचारला की खरंच 12,70,000 इतकी इंटेक कॅपॅसिटी देशभरामध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये 1,37,000च्या आसपास दरवर्षी इंजिनियर्स बाहेर पडतात आणि मग मुलांना आणि पालकांना प्रश्न पडतो की खरंच 4 वर्षानंतर एवढ्या मोठ्या इंजिनियर्सची गरज आहे का, असा प्रश्न पडतोच. तर त्याच्यासाठी मी काही स्टॅटिस्टिक्स इथं आहेत. जर आपण ज्यावेळेला एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीचा ज्यावेळेला विचार करतो इंजिनियर्सचा, त्यावेळेला ते फक्त जिल्हा स्तरावरती किंवा राज्य स्तरावरती किंवा नॅशनल लेवलला फक्त बघून चालणार नाही, तर पूर्ण आपल्याला जागतिक स्तरावरती काय सिच्युएशन आहे ते बघणं गरजेचं आहे. आज जर बघितलं की हायर एज्युकेशनमधलं इंजिनिअरिंगचं जर पर्सेंटेज जर बघितलं तर 10% हे भारतामध्ये आहे. आणि जर आपण चायना, जपान किंवा रशिया जर बघितलं तर ते कित्येक पटीनं तुम्हाला जास्त दिसेल. रशियामध्ये ते 17% आहे, चायनामध्ये 14% आहे आणि जपानमध्ये 12% आहे. म्हणजे ते आपल्यापेक्षा जास्त आहे. त्याचबरोबर जर 10 लाखाच्या पाठीमागे इंजिनियर्सची संख्या जर बघितली, सर्व प्रगत देशामध्ये आपल्यापेक्षा जास्त इंजिनियर्स आहेत. प्रत्येक 10 लाख लोकसंख्येपाठीमागे नंबर ऑफ इंजिनियर्सची जर संख्या बघितली तर ती खूप जास्त प्रमाणात तुम्हाला दिसेल. सगळ्याच जे काही प्रगत राष्ट्र आहेत, ह्या प्रगत राष्ट्रामध्ये इंजिनिअरिंगचं पर्सेंटेज हे खूप मोठं आहे. त्यामुळं जर आपल्याला पुढच्या शतकामध्ये किंवा ह्या शतकामध्ये जर भरारी मारायची असेल, आपल्याला 2030 आपण म्हणतो की सुपर पॉवर व्हायचं असेल, तर तिथं टेक्नॉलॉजिकली स्किल्ड मॅन पॉवर असणं खूप गरजेचं आहे. आणि त्यामुळंच जर आपण आणि सगळ्यात स्किल्ड मॅन पॉवर कुठून जनरेट होणार असेल तर ते इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजीच्या माध्यमातूनच होणार आहे. जर आपण बघितलं तर एम्प्लॉयबिलिटीचं पर्सेंटेज हे जर वर्षी वाढतंय. आज जर आपलं हायर एज्युकेशनमधलं एम्प्लॉयबिलिटीचं पर्सेंटेज बघितलं 2019 मध्ये हे 58% होतं. 2020 आणि 21 मध्ये हे नक्कीच जास्त आहे. तो डेटा अजून पब्लिश झालेला नाही आहे. मात्र KIT सारख्या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये हे प्रमाण 100% इतकं आहे. त्यामुळे सगळ्यात जास्त एम्प्लॉयबिलिटी जर कुठं असेल तर ती इंजिनिअरिंग क्षेत्रामध्येच आहे. जर एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीचा आपण देशभरामध्ये विचार केला तर वेगवेगळ्या स्तरावरती एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज आज जनरेट होत आहेत. त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रोजेक्ट्स हे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या माध्यमातून असेल किंवा स्टेट गव्हर्नमेंटच्या माध्यमातून असेल, हे राबवले जात आहेत. त्याच्यामध्ये मेक इन इंडियासारखा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट असेल, स्किल इंडियासारखा प्रोजेक्ट असेल, हाऊसिंग फॉर ऑल असेल, असे वेगवेगळे प्रोजेक्ट्स किंवा डिजिटल इंडियासारखा प्रोजेक्ट असेल. आणि त्याचबरोबर कन्स्ट्रक्शन, ज्याच्यामध्ये खूप प्रचंड प्रमाणात रोड्स आणि याचं काम, हायवेचं काम सुरू आहे, याच्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात इंजिनियर्ससाठी एम्प्लॉयमेंट जनरेट होत आहे. जर आपण एम्प्लॉयमेंट ऑपॉर्च्युनिटीज वर्ल्ड वाईड जर बघितल्या, की आज आपण म्हणतो की चायनाला आपण असं म्हणतो की पूर्ण जगाचं मॅन्युफॅक्चरिंग हब जर कोणता असेल तर ते चायना आहे. त्याचप्रमाणे पूर्ण जगाचं बॅकएंड जर कुठं असेल तर ते भारतामध्ये. आणि आज जर बघितलं, आपल्याला बऱ्याच वेळेला आपण एजिंगचा प्रॉब्लेम बऱ्याच ठिकाणी आपण म्हणतो की ज्या प्रगत राष्ट्रामध्ये जे वर्किंग कॅपिटल आहे, वर्किंग कॅपिटल खूप झपाट्यानं कमी होतं आहे. आणि आज पुढच्या 2 दशकामध्ये सगळ्यात जास्त वर्किंग कॅपिटल असणारा कोणता देश असेल तर तो भारत असणार आहे. आणि त्यामुळं इथल्या इंजिनियर्सना, इथल्या टेक्नोक्रॅट्सला पूर्ण जगभर ही मागणी असणार आहे. आणि तोच ह्या ग्राफमध्ये डिस्प्ले केलेला आहे. ज्यावेळेला आपण इंजिनिअरिंगच्या वेगवेगळ्या ब्रांचेसचा ज्यावेळेला विचार करतो, त्यावेळेला खूप वेगळ्या ब्रांचेस आज आपल्याला उपलब्ध आहेत. म्हणजे जर आपण नावच जर विचार केला तर 200च्या वरती इंजिनिअरिंगच्या अंडरग्रॅज्युएट ब्रांचेस तुम्हाला दिसतील. बऱ्याच वेळेला आपल्याला 3-4च इंजिनिअरिंगच्या ब्रांचेस माहिती असतात, मात्र 200च्या वरती नॉमेनक्लेचर आज इंजिनिअरिंगमध्ये उपलब्ध आहेत किंवा तेवढे अभ्यासक्रम आज इंजिनिअरिंगमध्ये उपलब्ध आहेत.
आपण जर त्याचं वर्गीकरण केलं तर आपल्याला माहिती आहे अन्न वस्त्र निवारा ह्या माणसाच्या ज्या काही मूलभूत गरजा आहेत त्याच्यामधून काही इंजिनिअरिंगच्या ब्रँचेस उदयास आल्या. त्याच्यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग ही ब्रँच आहे, टेक्स्टाईल इंजिनिअरिंग आहे, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल अँड एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग आहे. त्याचबरोबर जे काही वाफेचा इंजिनियरचा शोध लागला आणि त्याच्यामध्ये पूर्ण औद्योगिक क्रांती झाली आणि त्याचे पडसाद पूर्ण जगभर उमटले, त्याच्यामधून काही इंजिनिअरिंगच्या ब्रँचेस उदयास आल्या, ज्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग इंजिनिअरिंग असेल, प्रोडक्शन इंजिनिअरिंग असेल, इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग अँड मॅन्युफॅक्चरिंग असेल, अशा वेगवेगळ्या ब्रँचेस तिथं उदयास आल्या. त्याचबरोबर इलेक्ट्रिसिटीशी निगडीत जर ब्रँचेस बघितल्या तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग असेल, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग असेल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन असेल, अशा वेगवेगळ्या ब्रांचेस आपल्याला इथं दिसत आहेत. आणि त्याचबरोबर माहिती तंत्रज्ञानाशी रिलेटेड किंवा माहितीचा विस्फोट झाला आणि जे काही उत्क्रांती झाली त्याच्यामधल्या ज्या ब्रांचेस ज्याच्यामध्ये कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग, AIML, डेटा सायन्स, कॉम्प्युटर सायन्स अँड बिझनेस सिस्टम, अशा वेगवेगळ्या ब्रांचेस आपल्याला इथं दिसतात. जर आपण सगळ्यात बेसिक ब्रांच म्हणजे इट इज द मदर ऑफ ऑल इंजिनिअरिंग ब्रांचेस असं ज्यावेळेला म्हणतो, दॅट इज सिव्हिल इंजिनिअरिंग. तर सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये आपल्याला माहिती आहे की वेगवेगळे जे काही सिव्हिल स्ट्रक्चर्स आहेत, ज्याच्यामध्ये ब्रिजेस असतील, ज्याच्यामध्ये बिल्डिंग्स असतील, याचं डिझाईन, कन्स्ट्रक्शन, मेंटेनन्स या सगळ्याचा विचार हा सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये केला जातो. आणि त्याच्यामधली आपली जे काही मूलभूत गरज आहे निवारा, ही निवारा भागवणारी जर ब्रँच कोणती असेल तर ती सिव्हिल इंजिनिअरिंग. कोणत्याही मोठ्या प्रोजेक्टची किंवा कोणताही प्रोजेक्ट असेल त्याची सुरुवात जर कुठून होत असेल तर ती सिव्हिल इंजिनिअरिंगमधूनच होते. आणि त्यामुळं ह्या ब्रँचला कायमस्वरूपी डिमांड ही असणारच आहे. बऱ्याच वेळेला विद्यार्थी आमच्याकडे येतात आणि करिअर काउन्सिलिंगला एकच प्रश्न असतो की कोणत्या ब्रँचला स्कोप आहे सर, तुम्ही सांगा कोणत्या ब्रँचला स्कोप आहे. प्रत्येक ब्रँचला स्कोप आहे. ह्याच ब्रँचला स्कोप आहे आणि त्या ब्रँचला स्कोप नाही असं काही नाही आहे. प्रत्येक ब्रँचला स्कोप आहे. तुम्ही तो अभ्यासक्रम कशा प्रकारे निवडला आहे, तुम्ही त्या अभ्यासक्रमासाठी कितपत तुम्ही जीव ओतून काम केलेलं आहे त्याच्यावरती तो स्कोप ठरतो, त्याच्यावरती तुमचं करिअर घडतं. त्यामुळं ही पहिली सिव्हिल इंजिनिअरिंग ब्रँच. सिव्हिल इंजिनिअरिंग ब्रँचमध्ये बरेच डोमेन्स आहेत, ज्याच्यामध्ये रुरल अँड अर्बन प्लॅनिंग असेल, स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग असेल, ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग असेल, जिओ टेक्नॉलॉजी असेल किंवा वॉटर रिसोर्स मॅनेजमेंट असेल किंवा अर्थक्वेक रेजिस्टंट स्ट्रक्चर्स कशी डेव्हलप करता येईल याचा विचार असेल किंवा कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट, अशा वेगवेगळ्या सब डोमेनचा अंतर्भाव हा सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये होतो. आणि याच्यामधला एक सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे तो एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, पर्यावरणपूरक विकास कसा करावा याचं शिक्षण देणारं हे डोमेन सिव्हिल इंजिनिअरिंगमधलं. जर आपण सिव्हिल इंजिनिअरिंगचा स्कोप जर बघितला तर सिव्हिल इंजिनिअरिंगचा स्कोप एका गोष्टीमध्ये तुम्हाला लक्षात येईल की सिव्हिल इंजिनिअरिंग किंवा कन्स्ट्रक्शन इंजिनिअरिंग हे एक अनऑर्गनाइज सेक्टर आहे. आज जर बघितलं की आपण बऱ्याच वेळेला म्हणतो की ॲग्रिकल्चरमधून सगळ्यात मोठी रोजगार निर्मिती होते आणि त्याच्यानंतर इंजिनिअरिंगमध्ये जर सगळ्यात मोठी रोजगार निर्मिती कशामध्ये होत असेल तर ते सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये होते. त्यामुळं सगळ्याच पब्लिक आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात संधी ह्या सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी उपलब्ध आहेत. आज आपण बघितलं तर भारतामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात कन्स्ट्रक्शन सुरू आहेत. मी मगाशी सांगितलं की प्रचंड मोठ्या प्रमाणात हायवेजचं एक्सपान्शन सुरू आहे, बऱ्याच स्मार्ट सिटीजचे प्रोजेक्ट सुरू आहेत आणि या सगळ्या याच्यामुळं कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीला खूप मोठ्या प्रमाणात बूम ही येते. असं एक्सपेक्टेशन आहे की साधारण 2030 पर्यंत कन्स्ट्रक्शन उद्योग जो आहे तो कन्स्ट्रक्शन उद्योग साधारण 5 पटीनं वाढेल अशी अपेक्षा आहे. त्याचबरोबर या सिव्हिल इंजिनिअरिंग देखील आता खूप वेगवेगळ्या स्थित्यंतरामधून जातोय की आज फक्त सिव्हिल इंजिनिअरिंग म्हणजे फक्त मी सिव्हिल इंजिनिअरिंग शिकत नाही तर त्याच्याबरोबर बऱ्याच मी इंटरडिसिप्लिनरी गोष्टी देखील शिकत असतो. आज तुम्ही कदाचित ऐकलं असेल की आज आपण सर्वेइंग जे आहे ते सर्वेइंग कन्व्हेन्शनल सर्वेइंग नाही करत तर बाय युझिंग ड्रोन्स, की ड्रोन वापरून आपण सर्वेइंग करतोय. त्याचबरोबर आपण कदाचित 3D प्रिंटिंगबद्दल ऐकलं असेल की 3D प्रिंटरच्या माध्यमातून आज बिल्डिंग्स बनवल्या जात आहेत, 3D प्रिंटिंगच्या माध्यमातून आज काही ब्रिजेस बनवले जात आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टी. त्याचबरोबर बरेच आज ॲडव्हान्स बिल्डिंग मटेरियल्स येत आहेत ज्याच्यामधून ज्या रोडच्या क्वालिटीज आहेत त्या रोडच्या क्वालिटीज कित्येक वर्षे ते रोड्स वापरता येतील अशा प्रकारचं जे संशोधन आहे ते संशोधन सिव्हिल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून होत आहे. त्यामुळं खूप विविध संधी ह्या सिव्हिल इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये उपलब्ध आहेत. मगाशी मी सांगितलं की रिअल इस्टेट सेक्टर जो आहे तो सेकंड लार्जेस्ट आहे आज एम्प्लॉयमेंट निर्मितीमध्ये आणि जर 2025ला साधारण $650 बिलियन असेल तर 2030ला $1000 बिलियन एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट या कन्स्ट्रक्शन उद्योगामधून आपल्याला दिसते.
त्याच्यामधलीच एक स्पेशलाइज्ड ब्रँच जी आहे, मगाशी मी सांगितलं की एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग हे सिव्हिल इंजिनिअरिंगचंच एक सब डोमेन आहे. आपल्याला माहिती आहे की पर्यावरणाचा विचार करणं हे आज आपल्याला क्रमप्राप्त आहे, कारण प्रत्येकालाच स्वच्छ पाणी, स्वच्छ हवा ही निकडीची गरज आहे. आणि त्यामुळं की कोणताही विकास जो आहे तो पर्यावरण पूरक कसा असेल याचा विचार करणारी कोणती ब्रँच असेल तर ती एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग. तर आपल्याकडं आय एम प्राऊडली सेइंग की एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग हा पदवी अभ्यासक्रम आमच्याकडे 1983 पासून सुरू आहे आणि खूप दिमागात महाराष्ट्रामध्ये एकमेव इंजिनिअरिंग कॉलेज KIT इंजिनिअरिंग कॉलेज आहे की हा पदवी अभ्यासक्रम आम्ही आमच्याकडे चालवतोय. जर बघितलं तर सगळ्या सिव्हिल इंजिनिअरिंगच्या ज्या अपॉर्च्युनिटीज आहेत ह्या सिव्हिल अँड एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगसाठी देखील ॲप्लिकेबल आहेत. त्याचबरोबर बऱ्याच वेगवेगळ्या ज्या काही पब्लिक अंडरटेकिंग्ज आहेत, पब्लिक सेक्टर युनिट्स आहेत, याच्यामध्ये एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगसाठी खूप मोठ्या प्रमाणात संधी आहेत, ज्याच्यामध्ये अगदी UPSC MPSC मधून असतील किंवा भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड असेल, त्याचबरोबर MPCB महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड असेल, मेडा असेल, अशा वेगवेगळ्या पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्जमध्ये एन्व्हायरमेंटल इंजिनियर्सची खूप मोठ्या प्रमाणात गरज असते. त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे जिथं 1000 एम्प्लॉईज आहेत तिथं एन्व्हायरमेंटल इंजिनियर हा कंपल्सरी मॅन्डेटरी केलेला आहे. त्याचबरोबर अजून एक महत्त्वाची गोष्ट की ह्या ब्रँचबद्दल तेवढा अवेअरनेस आपल्या भागामध्ये नाही आहे. मात्र जर बघितलं प्रगत देशामध्ये एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंगचा खूप मोठ्या प्रमाणात विचार करताना ॲज अ करिअर पर्याय विचार करताना आपल्याला दिसतो आणि त्यामुळं आमच्याकडचे विद्यार्थी हे बऱ्याच मल्टीनॅशनल कंपन्यांमध्ये किंवा हायर एज्युकेशनला अब्रॉड जाताना दिसतात. त्यानंतरची महत्त्वाची ब्रँच म्हणजे मेकॅनिकल इंजिनिअरिंग. आपल्याला माहिती आहे की मेकॅनिकल इंजिनिअरिंग काय करतो. मेकॅनिकल इंजिनियर डील्स विथ मशीन्स, राईट. एनिथिंग दॅट रेड्युसेस ह्युमन एफर्ट दॅट इज मशीन्स. हा फेमस डायलॉग सगळ्यांनीच 3 इडियट्समध्ये ऐकला आहे, बरोबर. तर मशीन्स बरोबर काम करणारी मेकॅनिकल इंजिनिअरिंगची ब्रँच. तर मेकॅनिकल इंजिनियर्स काय करतात, ते वेगवेगळ्या प्रकारचे मशीन्स तयार करतात ज्याच्यामुळं आपले जे काही दैनंदिन प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह होतील. कोणत्याही मशीनचं डिझाईन, ऑपरेशन आणि मेंटेनन्सचं काम हे मेकॅनिकल इंजिनियर्सच्या माध्यमातून होत असतं. मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पण प्रचंड सब डिसिप्लिन्स आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेसचा अभ्यास करता, तुम्ही मटेरियल सायन्सचा अभ्यास करता, त्याचबरोबर ॲटोमोबाईलचा तुम्ही अभ्यास करता, एनर्जी सिस्टम्सचा अभ्यास करता, त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन्स कशा पद्धतीने तयार करता येतील, मग ते डिझाईन्स वेगवेगळे कॉम्प्युटर एडेड टूल्स वापरून तुम्हाला तयार करता येतील का, ज्याच्यामध्ये कॉम्प्युटर एडेड डिझाईन, कॉम्प्युटर एडेड मॅन्युफॅक्चरिंग अशा गोष्टींचा देखील तुम्ही अभ्यास करता. थर्मल इंजिनिअरिंग आणि त्याचबरोबर काही अपकमिंग हे ज्याच्यामध्ये मेकॅट्रॉनिक्स आणि रोबोटिक्स ह्या सर्व डोमेन्सचा अंतर्भाव हा मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये होतो. मगाशी मी सांगितलं की फक्त मेकॅनिकल इंजिनिअरिंग म्हणजे फक्त मेकॅनिकल इंजिनिअरिंग आपण शिकत नाही. आजचं जग हे इंटरडिसिप्लिनरी ब्रांचेसचं जग आहे की आज जर बघितलं की मेकॅनिकल इंजिनिअरिंग असेल तर मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉनिक्सचाही पार्ट अभ्यासायचा आहे, त्याचबरोबर तुम्हाला कॉम्प्युटरचाही पार्ट अभ्यासायचा आहे. कारण जर आपण बघितलं मेकॅट्रॉनिक्स, रोबोटिक्स याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी अंतर्भूत आहेत. जर आपण मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा स्कोप बघितला तर सर्व प्रकारच्या फोर्जिंग आणि फाउंड्री इंडस्ट्रीमध्ये मेकॅनिकल इंजिनियरची खूप मोठ्या प्रमाणात गरज भासते. ॲटोमोबाईल इंजिनिअरिंग खूप मोठ्या स्थित्यंतरामधून आता ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग जाते. आज आपण बघतोय की आज आपण इलेक्ट्रिकल व्हेकल्सचा वापर करतोय. तर इलेक्ट्रिकल व्हेकल्सचा ज्यावेळेला विचार करतो तर इलेक्ट्रिकल व्हेकल्स इज नॉट ओनली रिलेटेड विथ द इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट, रादर दॅन इट इज कॉम्बिनेशन ऑफ मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल अँड देन कॉम्प्युटर. बऱ्याच आज तुम्ही ओलासारख्या 2 व्हीलर आलेल्या आहेत ज्या इंटरनेट इनेबल्ड आहेत आणि यामध्ये सगळ्याच ब्रँचेसचं अमेलगमेशन झालेलं आपल्याला दिसतंय. त्याचबरोबर कोणत्याही इंडस्ट्रीच्या ज्या काही प्रोसेस इंडस्ट्रीज आहेत त्याच्या मेंटेनन्समध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा खूप मोठा सहभाग आहे. वेगवेगळ्या मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये मेकॅनिकल इंजिनियर्स खूप मोठी गरज आपल्याला भासते. आणि सगळ्यात मोठं रिक्रुटमेंट जर आपण बघितलं तर डिफेन्समध्ये सगळ्यात जास्त इंजिनियर्सची रिक्रुटमेंट ही मेकॅनिकल इंजिनियर्सची होते. त्यामुळं ह्या सर्व फील्डमध्ये मेकॅनिकल इंजिनियर्सना खूप मोठा स्कोप आहे. त्याचबरोबर नवीन जे काही इमर्जिंग फील्ड्स आहेत ज्याच्यामध्ये मेकॅट्रॉनिक्स आहे, इंडस्ट्री 4.0 आहे, 3D प्रिंटिंग आहे, ह्या सगळ्यामध्ये मेकॅनिकल इंजिनियर्सची गरज किंवा याच्यामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी खूप मोठ्या संधी ह्या उपलब्ध आहेत. जर आपण मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा जरी आपण पुढचा फ्युचरचा ज्या वेळेला विचार करतो, हे सगळे स्टॅटिस्टिक्स जे आहेत हे स्टॅटिस्टिक्स म्हणजे पूर्ण रिसर्च बेस्ड स्टॅटिस्टिक्स आहेत.
हे स्टॅटिस्टिक्स नॅस्कॉम असेल, वर्ल्ड इकॉनॉमिक्स फोरम असेल, ह्या सगळ्यांच्या किंवा इंडियन इंजिनिअरिंग असोसिएशन असेल यांच्याकडचे हे स्टॅटिस्टिक्स आहेत. आणि पुढच्या जर बघितलं साधारण 3 वर्षामध्ये साधारण प्रचंड मोठी इन्व्हेस्टमेंट ही रिसर्च अँड डेव्हलपमेंट, इंजिनिअरिंगच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये होताना आपल्याला दिसते. साधारण 4 दिवसापूर्वी एक ट्वीट मला वाटतं बऱ्याच जणांनी बघितलं असेल कदाचित, जे करिअरसाठी म्हणजे खूप विचार करतात, की एक इलॉन मस्कचं ट्वीट आहे. इलॉन मस्क माहिती आहे ना सगळ्यांना? कोण आहे? टेस्लाचा CEO. आणि त्याचं एक ट्वीट आहे, टेक मटेरियल सायन्स 101 यू वोंट रिग्रेट इट. कारण इथून पुढं मटेरियल सायन्समध्ये देखील प्रचंड प्रमाणात, कारण वेगवेगळ्या प्रकारचं मटेरियल्स त्याच्या आपल्याला लागणार आहेत आणि त्याच्यामध्ये, आणि मटेरियल सायन्स हा मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा एक अविभाज्य घटक आहे. त्यानंतरची ब्रँच आहे ती इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याला वीज लागते. ज्यावेळेला आपण विकास करणार आहोत तर विजेशिवाय कोणताही विकास पूर्ण होत नाही. त्यामुळं वीज निर्मिती, वीज वहन आणि विजेचं डिस्ट्रीब्युशन याचा विचार करणारी ही ब्रँच म्हणजे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इक्विपमेंट, जनरेटर, ट्रान्समिशन लाईन्स, ट्रान्सफॉर्मर्स किंवा वेगवेगळ्या बिल्डिंगचे लाईटिंग आणि वायरिंग प्लॅन्स याचा अभ्यास हा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये होतो. त्याचबरोबर जे काही इलेक्ट्रिसिटी जनरेशन प्लांट्स आहेत ज्याच्यामध्ये अणुविद्युत निर्मिती असेल, त्याचबरोबर जलविद्युत निर्मिती असेल, औष्णिक विद्युत निर्मिती असेल किंवा अपारंपरिक ऊर्जा स्रोत, कारण आज आपल्याला माहिती आहे की जे काही बाकीचे ऊर्जासाठी जे आहेत ते संपणार आहेत आणि त्यामुळं अपारंपरिक ऊर्जा स्रोत मिळवणं ही काळाची गरज आहे आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा खूप मोठा सहभाग असणार आहे. आज जर बघितलं तर प्रचंड मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट ही प्रायव्हेट सेक्टरची ह्या इलेक्ट्रिसिटी जनरेशनमध्ये होताना आपल्याला दिसते. मगाशी मी सांगितलं की इलेक्ट्रिकल व्हेकल्सचं प्रमाण खूप वाढतं आहे. साधारण 3 वर्षाचा जर आलेख बघितला तर 2 व्हीलर्सचं प्रमाण इलेक्ट्रिकल व्हेकल्समध्ये साधारण 23% वाढलेलं दिसतंय. 3 व्हीलर्सचं पर्सेंटेज 12% वाढलेलं दिसतंय आणि 4 व्हीलर्सचं पर्सेंटेज हे साधारण 151% वाढलेलं दिसतंय. आणि नक्कीच आता कदाचित 2022-23 मध्ये याचं प्रचंड मोठ्या प्रमाणात आपल्याला हे वाढलेलं दिसेल, कारण इंधनाचे भाव हे दररोज वाढत आहेत आणि याचं नक्कीच बूस्ट मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स या सेक्टरना होताना आपल्याला दिसतंय. त्याच्यानंतरची ब्रँच म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग. नेमकं एक साधारण फरक विद्यार्थ्यांना कळतो की इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये आपण काय करतो आणि इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगमध्ये काय करतो. ज्यावेळेला आपण इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा विचार करतो त्यावेळेला इलेक्ट्रिसिटीचा वापर आपण एनर्जी ट्रान्समिट करण्यासाठी करतो आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये इलेक्ट्रिसिटीचा वापर आपण माहिती पाठवण्यासाठी किंवा आदानप्रदान करण्यासाठी करतो. हा एक ढोबळमानानं आपण डिफरन्शिएट करू शकतो इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिकल. जर आपण इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये देखील खूप वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत. इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन आहे, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग आहे, इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स आहे, मेडिकल इलेक्ट्रॉनिक्स आहे, VLSI, व्हेरी लार्ज स्केल इंटिग्रेशन, एम्बेडेड सिस्टम, अशा वेगवेगळ्या अभ्यासक्रमांचा सहभाग हा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये आपल्याला झालेला दिसतो. एक खूप महत्त्वाची गोष्ट ही गेल्या वर्षभरामध्ये घडलेली आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, गेले वर्षभर एक आपण परवलीचा शब्द ऐकला आहे की चिप शॉर्टेज आहे, की आपण साधारण गेले कित्येक वर्ष भारत हा फक्त सॉफ्टवेअर तंत्रज्ञानाचा देश अशी आपली जगभर ओळख होती. मात्र ह्या कोविडच्या पार्श्वभूमीवर जर बघितलं की चिप शॉर्टेज झालं कोविडमध्ये आणि त्याच्यानंतर प्रत्येक जगालाच निकड भासू लागली की आपण सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये एक स्कीम गव्हर्नमेंट ऑफ इंडियानं लॉन्च केली, प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह नावाची, ज्याच्यामध्ये 76,000 कोटी रुपये अनुदान हे देण्याचं घोषित केलं साधारण वर्षभरापूर्वी आणि त्याचे परिणाम आज आपल्याला दिसत आहेत की प्रचंड मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्ट सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंगमध्ये आज भारतामध्ये होताना दिसते. ज्याच्यामधला कालच एक प्रोजेक्ट जो गुजरातमध्ये फॉक्सकॉनचा जो झाला, ज्याच्यामध्ये साधारण 1.5 लाख कोटी एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट ही होते पुढच्या 5 वर्षामध्ये आणि त्याच्यामध्ये रोजगार निर्मितीची क्षमता जी आहे ती साधारण 1 लाख लोकांना रोजगार निर्मितीची क्षमता ह्या एका प्रोजेक्टमध्ये आहे. आणि असं प्रेडिक्शन आहे की पुढच्या 7 वर्षामध्ये टिल 2030 किंवा 2030 पर्यंत भारत हा 5वा सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग देश असणार आहे आणि ज्याच्यामध्ये चिप डिझाईन इंजिनियर्सना खूप मोठ्या प्रमाणात मागणी असणार आहे. म्हणजे इंटर्न इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन जे इंजिनियर्स आहेत त्यांना खूप मोठ्या प्रमाणात मागणी इथं असणार आहे.
त्यानंतरची अतिशय स्पेशलाइज्ड अशी ब्रँच म्हणजे बायोटेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग. जर आपण बायोटेक्नॉलॉजी इंजिनिअरिंगचा विचार करतो की आजपर्यंत टेक्नॉलॉजी आणि बायोलॉजी ह्या दोन पॅरलल ट्रॅक्स होत्या की ह्या कधीही एकमेकाला मिळत नव्हत्या. तर बायोटेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग इज द फ्युजन ऑफ बोथ बायोलॉजी अँड टेक्नॉलॉजी फॉर द रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑफ न्यू प्रॉडक्ट्स. तर आज आपल्याला माहिती आहे की बायोटेक्नॉलॉजिस्टचं योगदान ह्या कोविडच्या पार्श्वभूमीवर खूप अधोरेखित झालेलं आहे. बायोटेक्नॉलॉजिस्टची गरज आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज आपल्याला निकड भासती आहे. सगळ्यात एक उदाहरण आपण बघितलं की ज्या टेस्टिंग किट्स होत्या कोविडच्या पार्श्वभूमीवर, ज्याच्यामध्ये अभिमानाने आम्हाला सांगायला आनंद वाटतो की आमचा बायोटेक्नॉलॉजीचा विद्यार्थी ह्या मायलॅब सारख्या कंपनीचा CEO आहे ज्यांनी पोर्टेबल टेस्टिंग किट्स डेव्हलप केलं. त्याचबरोबर दुसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट की आजपर्यंत जर बघितलं तर वेगवेगळ्या प्रकारचे जे काही वॅक्सिन्स आहेत हे वॅक्सिन डेव्हलपमेंटला खूप प्रचंड वेळ लागायचा. जर तुम्ही सार्स 2003ला सार्सचा प्रादुर्भाव झाला, मात्र त्याचं जे वॅक्सिन आहे ते वॅक्सिन यायला साधारण 20 वर्ष लागली. मात्र तेच जर कोविडच्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर ते वॅक्सिन साधारण 15 ते 18 महिन्यामध्ये ते वॅक्सिन आपल्याला मिळालं थँक्स टू बायोटेक्नॉलॉजिस्ट. तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये बायोटेक्नॉलॉजिस्टची गरज भासते. फूड अँड बेवरेज इंडस्ट्रीमध्ये असेल, त्याचबरोबर टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये असेल, वेगवेगळ्या बायोलॉजिकल प्रॉडक्ट्सचं डिझाईन आणि मॅन्युफॅक्चरिंग असेल, त्याचबरोबर औषध निर्मिती क्षेत्रामध्ये बायोटेक्नॉलॉजीचा खूप मोठ्या प्रमाणात वापर होतो. आज आपल्याला BT कॉटन आणि वेगवेगळ्या प्रकारचे जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स आणि जेनेटिकली मॉडिफाईड जे काही पशु आहेत ते आपण बघतो आणि याच्यामध्ये देखील बायोटेक्नॉलॉजीचा खूप मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. त्यानंतरची ब्रँच म्हणजे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, की आपल्याला माहिती आहे की बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की भारताची पूर्ण जगामध्ये जी ओळख आहे ती माहिती तंत्रज्ञानचा देश अशी जी काही ओळख ज्यांनी निर्माण करून दिली ती म्हणजे कॉम्प्युटर इंजिनिअरिंग. आज साधारण भारतामध्ये 17,000 IT इंडस्ट्रीज आहेत आणि जर आपण देशाच्या GDPचा विचार केला तर 7.5% किंवा 7.7% GDP हा IT इंडस्ट्रीमधून येताना आपल्याला दिसतोय आणि तो कदाचित 2025 पर्यंत 10% इतका जाईल हे प्रेडिक्शन नॅस्कॉमनं केलेलं आहे. त्याचबरोबर जर IT इंडस्ट्रीचा ग्रोथ जर बघितला तर साधारण तो 8 ते 10% इतक्या वेगानं IT इंडस्ट्री वाढते. त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी ह्या IT इंडस्ट्रीमध्ये देखील उपलब्ध होत आहेत आणि साधारण 2025 पर्यंत $350 बिलियन इतकी मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट किंवा ही होताना आपल्याला दिसते. जर आपण बघितलं एम्प्लॉई स्ट्रेंथ जर बघितले तर भारतामध्ये सेकंड लार्जेस्ट एम्प्लॉयमेंट ही IT इंडस्ट्रीमध्ये दिसत आहेत. फक्त 3 कंपन्यांनी मिळूनच जर बघितली 3 किंवा 4 कंपन्या जर बघितल्या तर त्यांनी साधारण 15 लाख लोकांना 15 लाख माहिती तंत्रज्ञांना जॉब दिलेला आपल्याला दिसतोय. जर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग मधले वेगवेगळे जर कोर्सेस जर बघितलं तर त्याच्यामध्ये खूप वेगवेगळे कोर्सेस आहेत. कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग आहे, त्यानंतर कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग स्पेशलायझेशन इन AIML आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग आहे, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग स्पेशलायझेशन इन डेटा सायन्स आहे, त्याचबरोबर कॉम्प्युटर सायन्स अँड बिझनेस सिस्टम्स आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस आपल्याला दिसतात. त्याच्यामध्ये वेगवेगळे घटक आहेत, ऑग्युमेंटेड रियालिटी, व्हर्च्युअल रियालिटी, IoT, सायबर सिक्युरिटी, ब्लॉकचेन, अशा वेगवेगळे जे काही अभ्यासक्रम आहेत हे अभ्यासक्रम तुम्ही ह्या अभ्यासक्रमामध्ये शिकत असता. मगाशी मी सांगितलं की कॉम्प्युटर सायन्स हा जो स्कोप आहे, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगचा स्कोप म्हणजे फक्त कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग ब्रँचचा स्कोप नाही आहे. तर तो कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग ब्रँच, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग स्पेशलायझेशन इन AIML, कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग स्पेशलायझेशन इन डेटा सायन्स, कॉम्प्युटर सायन्स अँड बिझनेस सिस्टम, ह्या सगळ्यांचा स्कोप जो आहे तो सेमच आहे. त्याच्यामध्ये कुठेही तुम्हाला डिफरन्शिएट करता येणार नाही. कारण एकच डायग्राम मी इथं हायलाईट करू इच्छितो की बऱ्याच वेळेला विद्यार्थी हा फरक जाणून घ्यायला इच्छुक असतात की कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगमध्ये काय आपण शिकतो, त्यानंतर कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग स्पेशलायझेशन AIML मध्ये काय शिकणार आहोत, डेटा सायन्समध्ये काय शिकणार आहोत आणि CSBS मध्ये काय शिकणार आहोत. तर कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग इट इज अ ब्रॉडर फील्ड आणि त्याच्यामधले हे स्पेशलायझेशन आहेत. AIML दिस इज वन स्पेशलायझेशन, डेटा सायन्स इट इज वन अनदर स्पेशलायझेशन, त्यानंतर बरेच ब्लॉकचेन असेल, IoT असेल, सायबर सिक्युरिटी असतील, हे वेगवेगळ्या प्रकारचे स्पेशलायझेशन आहेत. KIT मध्ये आम्ही एक काळजी घेतलेली आहे की ह्या सगळ्या तीनही अभ्यासक्रमांचा जे कोर कॉम्प्युटर सायन्सचा जो अभ्यासक्रम आहे तो सारखाच आहे. म्हणजे त्याचं जर बघितलं तर 75% सिलेबस हा सारखा आहे आणि फक्त स्पेशलायझेशनचे जेवढे सब्जेक्ट्स आहेत ते खूप वेगवेगळे आहेत.
नेमकं AI ML मध्ये आपण काय शिकतो? आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा मशीन लर्निंग आपण म्हणतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता तयार करायचा प्रयत्न आपण करतोय कॉम्प्युटरमध्ये. तर याचा नेमका बरेच ॲप्लिकेशन्स आहेत. हेल्थकेअरमध्ये ॲप्लिकेशन्स आहेत, ट्रान्सपोर्टेशनमध्ये ॲप्लिकेशन्स आहेत, व्हेहिक्युलर नेटवर्कमध्ये ॲप्लिकेशन्स आहेत. प्रचंड मोठ्या प्रमाणात ॲप्लिकेशन्स आपल्याला दिसतात. अगदी थोडक्यात तुम्हाला उदाहरण देतो. आज आपण बरेच जण यूट्यूब वापरतो, बरेच जण फेसबुक वापरतो. आपल्याला बरोबर रेकमेंडेशन्स येतात. आपण गुगल वापरतो. इवन कदाचित आपण ज्यावेळेला टायपिंग करत असतो त्यावेळेला आपोआप आपल्याला डिक्शनरीमधून आपोआप तुम्हाला करेक्शन्स येत असतात. तर ते कशामधून येत असतात? तर ते करेक्शन्स येत असतात आर्टिफिशियल इंटेलिजन्समधून. की ती कृत्रिम बुद्धिमत्ता निर्माण करायचा, सॉफ्टवेअरच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्ता निर्माण करायचा आपण प्रयत्न केलेला आहे. त्याचबरोबर मशीन लर्निंग म्हणजे काय? अगदी साधं सरळ जर उदाहरण घ्यायचं झालं, एखाद्या लहान मुलाला आपण सगळ्याच गोष्टी आपण शिकवत नाही, तर त्या गोष्टी तो स्वतःच बऱ्याच गोष्टी शिकत असतो. आपण कदाचित त्याला सांगितलं की हा पेला आहे, ही वाटी आहे, हा फोन आहे, मात्र बाकीच्या बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या स्वतःहून शिकतो. तशा प्रकारची कॅपॅबिलिटी ही कॉम्प्युटरमध्ये निर्माण करण्याची जी काही क्षमता आहे ती करणं म्हणजे मशीन लर्निंग, AI ML. आणि ऑल दीज आर द स्पेशलायझेशन्स ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग. त्याचबरोबर डेटा सायन्समध्ये आज जर बघितलं की प्रचंड मोठ्या प्रमाणात डेटा जनरेट होतोय. आज जर बघितलं साधारण पूर्ण जगभरामध्ये साधारण 7 कोटी लोक आज स्मार्टफोन्स वापरतात आणि ह्या स्मार्टफोन्समधून वेगवेगळ्या प्रकारची गॅजेट्स आपण वापरतोय. तर हा डेटा इथून पुढचा कोणताही बिझनेस जो आहे तो डेटा सायन्सशिवाय जिवंत राहू शकत नाही. आज आपण ॲमेझॉन बघतो, आज आपण फ्लिपकार्ट बघतो, आज आपण इवन बरेच मोठे स्टोअर्स बघतोय. या स्टोअर्समध्ये जर बघितलं तर डेटा सायन्सशिवाय कोणताही बिझनेस करणं इथून पुढे हे शक्य होणार नाही. आणि त्याचा विचार जो आहे की जो काही प्रचंड मोठ्या प्रमाणात जो डेटा निर्माण होतोय त्याचं डेटा ॲनालाइज करणं, त्याचं डेटा आणि त्याच्यानंतर रेकमेंडेशन देणं, याचं काम जे आहे वेगवेगळे स्टॅटिस्टिकल टेक्निक वापरून याचं काम जे आहे ते डेटा सायन्सच्या माध्यमातून केलं जातं. अजून एक महत्त्वाची अशी ब्रँच कॉम्प्युटर सायन्स अँड बिझनेस सिस्टम ही तुलनेनं नवीन ब्रँच आहे. की आजपर्यंत आम्ही ज्या वेळेला अभ्यासक्रम निर्माण करतो त्यावेळेला आम्ही बरेच वेगवेगळे घटक लक्षात घेतो की मुलगा हायर एज्युकेशनला जाणार आहे, मुलगा एंटरप्रेन्योरशिपला जाणार आहे, कदाचित प्लेसमेंट, त्यानंतर त्या ब्रँचेसचे वेगवेगळे प्रकारचे ब्रेड्थ लेवलचे कोर्सेस, या सगळ्यांचा वापर करून किंवा सगळ्यांचा विचार करून आम्ही सिलेबस डिझाईन करतो. मात्र बिझनेसच्या स्वतःच्या काही रिक्वायरमेंट्स आहेत की ज्या काही वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन आहेत त्यांच्या स्वतःच्या रिक्वायरमेंट्स आहेत. त्यांना फक्त टेक्नॉलॉजी अंडरस्टँड करणारा इंजिनियर नको आहे, तर त्याचबरोबर त्यांना बिझनेस समजावून घेणारा हा माणूस त्यांना गरजेचा आहे. आणि त्यामुळं त्यांना फक्त टेक्नॉलॉजिकल इंजिनियर्स नको आहेत, तर त्यांना बिझनेस इंजिनियर्स देखील गरजेचे आहेत. आणि त्याच्यामधून जी काही ब्रँच उदयास आली ती म्हणजे कॉम्प्युटर सायन्स अँड बिझनेस सिस्टम. CSBS हा TCSनं डिझाईन केलेला कोर्स आहे. TCS आणि AICTEचा MOU झाला आणि त्याच्यामधून कॉम्प्युटर सायन्स अँड बिझनेस सिस्टम, ज्याच्यामध्ये कोर कॉम्प्युटर सायन्स नॉलेज पण दिलं जाईल आणि त्याचबरोबर बिझनेस ज्या काही कशा पद्धतीने केला जातो, बिझनेस वेगवेगळ्या ज्या काही प्रोसेसेस वापरल्या जातात, ह्या बिझनेस प्रोसेसचं अंडरस्टँडिंग ह्या CSBSच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना होणार. तर हा कोर्स आहे CSBS. जर कॉमन स्कोप जर बघितला तर कॉमन स्कोप ठीक आहे, तुम्ही हायर एज्युकेशनला जाऊ शकता. प्रत्येक अंडर ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तुम्ही हायर एज्युकेशनला जाऊ शकता, ज्याच्यामध्ये तुम्ही MS साठी बाहेर जाऊ शकता. त्याचबरोबर तुम्ही गेट देऊन ME MTech करू शकता किंवा तुम्ही MBAला जाऊ शकता CATची एक्झाम देऊन, आणि त्याचबरोबर PhDचा इंटिग्रेटेड अभ्यासक्रम देखील पूर्ण करू शकता. त्याचबरोबर सर्व प्रकारच्या ज्या काही गव्हर्नमेंट आणि पब्लिक सेक्टरमधले जे काही वेगवेगळे ओपनिंग्ज आहेत त्याच्यासाठी देखील तुम्ही इलिजिबल असणार. जर आपण बघितलं की मगाशी मी सांगितलं की प्रश्न हा आम्हाला प्रत्येक वेळेला विचारला जातो की फक्त ह्याच ब्रँचेसना स्कोप आहे आणि बाकीच्या ब्रँचेसना स्कोप नाही आहे का? तर इंजिनिअरिंग ही फिलॉसॉफी आहे मित्रांनो, की असं नाही आहे की आज तुम्हाला माहिती आहे की आज एवढ्या मोठ्या प्रमाणात इंजिनियर्स कदाचित कॉम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा खूप चांगल्या ठिकाणाहून देखील मुलं पासआउट झालेली आहेत, मात्र काही एका दुसऱ्या विद्यार्थ्याला नोकरी मिळालेली नाही, असं देखील चित्र दिसेल. फक्त डिग्री अभ्यासक्रम उपयोगाचा नाही आहे. रादर दॅन तुम्ही तो अभ्यासक्रम मगाशी मी सांगितल्याप्रमाणे ते कशा पद्धतीनं पूर्ण करता, कोणत्या प्रकारच्या इकोसिस्टीममधून तो पूर्ण करता, हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळं चेंज हा खूप कॉन्स्टंट आहे. ॲडॅप्टिबिलिटी तुमची गरजेची आहे. लाईफ लाँग लर्निंग ॲटिट्यूड तुमचा खूप महत्त्वाचा आहे. आणि हार्डवर्किंग नेचर जर असेल तर तुम्हाला खूप मोठ्या संधी इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये
उपलब्ध आहेत. इथून पुढचं जग हे इंटरडिसिप्लिनरी आहे. मी मगाशी सांगितलं की फक्त एका ब्रँचचं हे जग नाही आहे, तर इंटरडिसिप्लिनरी इन नेचर हे जग आहे. मग परत प्रश्न विद्यार्थ्यांच्या पुढं आणि पालकांच्या पुढं तयार होतो की आता मी नेमकं ठीक आहे, एवढ्या बऱ्याच वेगवेगळ्या इंजिनिअरिंग ब्रँचेसची माहिती मला मिळाली, मात्र आता मी नेमकी ब्रँच कोणती निवडू, असा एक प्रश्न विद्यार्थ्यांच्या पुढं पडतो, पालकांच्या पुढेही पडतो. सगळ्यात महत्त्वाचं, डोळे कान उघडे ठेवून माहिती सगळीकडून ऐकायची. कारण फक्त कुठल्याही प्रकारचं प्रिज्युडियस असू नये कोणत्याही ब्रँचबद्दल, तर आपण पूर्ण माहिती सगळ्यांच्याकडून ती ऐकणं आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला जो पटलेला निर्णय आहे तो घेणं हे श्रेयस्कर. फक्त कुणीतरी सांगते म्हणून निर्णय न घेता आपलं अंतर्मन काय सांगतंय आणि फक्त माहिती घेतल्यानंतर त्याचा विचार करून तो तुम्ही निर्णय घेणं गरजेचं आहे. नेमकं ज्यावेळी तुम्ही ब्रँच निवडता, तुमच्या इंटरेस्टची ती ब्रँच असणं गरजेचं आहे. त्यावेळेला तुम्ही खूप सारी माहिती कलेक्ट करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेगवेगळ्या वेबसाईट, इंटरनेटचा वापर खूप चांगल्या पद्धतीने इथं तुम्हाला करता येईल. वेगवेगळ्या वेबसाईट्स आहेत करिअर काउन्सिलिंगच्या, त्याचा वापर करा. ज्या वेळेला तुम्हाला खूप क्लिअर नाही आहे की तुम्हाला कोणत्या ब्रँचला जायचं आहे, त्यावेळेला ब्रँचबद्दल जास्त विचार करू नका. तुम्ही चांगलं कॉलेज निवडा आणि त्या चांगल्या कॉलेजमधली कोणतीही ब्रँच मिळाली तरी हरकत नाही. त्यानंतर ज्यावेळेला कॉलेज निवडताय त्यावेळेला ह्या गोष्टी नक्कीच बघा की तिथं ती इन्स्टिट्यूट AICTE अप्रूव्ड आहे का, तिथं कोणत्या प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं तिथं फॅकल्टी आहे का, एक्सपिरियन्स्ड आणि क्वालिफाईड फॅकल्टी आहे का. प्लेसमेंट्स चेक करा. प्लेसमेंट्स होर्डिंगवरच्या प्लेसमेंट्सवरती जाऊ नका. तर त्याचे काही ॲल्युमनाईज आहेत, त्या ॲल्युमनाईकडून तुम्हाला इन्फॉर्मेशन करेक्ट मिळेल की नेमकी किती प्रमाणात ती प्लेसमेंट झालेली आहे. त्यामुळे ह्या कॅम्पस प्लेसमेंटची माहिती घ्या. ती जी काही ब्रँच आहे ती ॲक्रिडेटेड आहे का, NBA ॲक्रिडेटेड आहे का याचा विचार करा. आणि तिथलं लोकेशन आणि फी याचा देखील विचार करणं गरजेचं आहे. आम्ही बऱ्याच केसेस अशा बघितल्यात की बऱ्याच वेळेला विद्यार्थ्यांच्याकडे सुरुवातीला एक असतं की मला पुण्याला जायचं आहे, मुंबईला जायचं आहे, मात्र ॲडमिशन मिळाल्यानंतर 6 महिन्यामध्ये विद्यार्थी तो कोर्स आणि ते कॉलेज सोडून त्यांनी परत रिॲडमिशन पुढच्या वर्षी केलेलं आहे. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी, त्या कॉलेजची फी किती आहे, ते लोकेशन काय आहे, याचा देखील तुम्ही विचार करा. ज्यावेळेला प्रेफरन्स कशाला द्यायचा, कॉलेजला द्यायचा की ब्रँचला द्यायचा, असं ज्यावेळेला हे असेल, बऱ्याचदा चलबिचल, तुम्हाला जॉब पाहिजे असेल, जर तुम्हाला 4 वर्षानंतर जॉबच करायचा असेल तर तुम्ही चांगलं कॉलेज निवडा. त्या चांगल्या कॉलेजमधली कोणतीही ब्रँच असेल तिथलं त्या कॉलेजमध्ये कोणताही कोर्स तुम्ही निवडा. मात्र तुमचा ऑलरेडी काही बिझनेस आहे, तुम्हाला काही हायर एज्युकेशन करायचं आहे आणि तुम्हाला खूप क्लॅरिटी आहे एखाद्या ब्रँचबद्दल, देन ओनली यू कॅन गो फॉर अ ब्रँच. त्यामुळं इंजिनियर, मगाशी सांगितलं, खूप नवनिर्मितीचं क्षेत्र आहे. असं म्हटलं जातं की इंजिनियर्स आर द इन्व्हेंटर्स, इंजिनियर्स आर द डिस्कवरर्स, इंजिनियर्स आर द एक्सप्लोरर्स, अँड इंजिनियर्स आर द गेम चेंजर्स. अँड आय एक्सपेक्ट ऑल ऑफ यू to become the game changers. With this, I thank you one and all. Thank you very much.